Hello friends, today we are going to learn a new lesson. The name of this lesson is unit number 2.2, The Boy Who Broke the Bank. The Boy Who Broke the Bank. This lesson is written by Ruskin Bond. Ruskin Bond is a well-known Indian author of British descent. So let us start now. Nathu grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar bank owned by Seth Govindaram. One day, Nandu was grumbling to himself when he was sweeping the steps of the Pipalnagar bank. And that bank was owned by Seth Govindaram. He used the small broom hurriedly and carelessly. Nathu was using the small broom hurriedly and carelessly. पहा, या ठिकाणी नथू नावाचा एक झाडूवाला मुलगा आहे. एके दिवशी नथू हा पिपलनगर बँकेच्या पायऱ्या तो झाडत होता आणि ती जी बँक असते ती बँक पिपलनगर बँक सेठ गोविंदराम यांनी घेतलेली असते आणि नथू हा घाईघाईने त्या ठिकाणी तो पायऱ्या झाडत होता. अतिशय घाईघाईने आणि निष्काळजीपणाने तो झाडत होता. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. नथू हा ज्या पायऱ्या झाडत होता, झाडत असताना तिथून उडालेली जी धूळ होती ती धूळ पुन्हा एकदा त्या पायऱ्यांवरती येऊन बसत होती. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. ज्या वेळेला नथू ती जी केराची सुपली असते ती त्या टोपलीला पडवत असतो त्यावेळेला त्याचा एक मित्र सीताराम नावाचा, सीताराम हा एका धोब्याचा मुलगा असतो, तो तिथून जात असतो आणि तो त्या ठिकाणी थांबतो, नथूला पाहून थांबतो. Sitaram was on his delivery round. He had a bundle of freshly pressed clothes balanced on his head. सीताराम हा दररोजच्या त्याची दिनचर्या असते. दररोज सकाळी जे इस्त्री मारलेले जे कपडे असतात ते नेऊन द्यायचं आणि दुसरे कपडे घेऊन यायचं, अशा प्रकारे त्याचा दररोज क्रम असतो, नित्यक्रम असतं. आणि तो त्या दिवशी तिथून जात होता आणि नव्यानंच इस्त्री केलेले कपड्याचं बंडल तो तिथून घेऊन जात असतो आणि तो त्याच्या डोक्यावरती ठेवून तिथून जात असतो. Don't raise such dust, he called out to Nathu. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? तू चिडलेला आहेस का की त्यांनी म्हणजे त्या बँकेच्या मालकांनी तुला 2 रुपये जादा पगार देण्याचा नकार दिलेला म्हणून तू चिडलेला आहेस का, असं तो विचारतो. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंड द स्वीपर बॉय. मला त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही असं तो नथू बोलतो. आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? आज या महिन्याचं 20 तारीख आलेला आहे, अजून सुद्धा मला माझा पगार मिळालेला नाही. As soon as I get my money, I am off. मला माझे पैसे मिळाल्यानंतर मी निघून जाईन. Not another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times, just to emphasize his point and giving himself a confidence. तो म्हणतो की मला जर माझा पगार जर मिळाला तर मी तिथून निघून जाईन आणि त्याचं मत ठामपणा हे दर्शवण्यासाठी तो त्याचे जे पॅन असते तो जोरानं बडवतो.
Well, I wish you luck, said Sitaram. I shall keep a lookout for any jobs that might suit you. सीताराम त्याला म्हणतो, ठीक आहे मग, मी तुझ्या योग्यतेची एक नोकरी शोधतो जे की तुला योग्य असेल ती. And the plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. आणि मोठ्या कष्टाने चालत सीताराम तेथून निघून जातो. जे इस्त्रीचे कपडे जे असतात, जो बंडल असतो तो बंडल डोक्यावरती ठेवून तो तिथून जातो. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड. चौथ्या घरामध्ये तो तिथं जातो. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर बॉय. सीताराम त्या ठिकाणी ऐकतो की त्या जी गृहिणी आहे, ती जे मालकीनबाई आहे, त्यांना त्यांच्या घरी घर काम करण्यासाठी कामगार हवा असतो. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. आणि ते जे इस्त्रीचे कपडे जे आहेत, ते इस्त्री कपडे त्यांना देऊन तो बंडल बांधत असतो. त्यावेळेला तो सांगतो की मी एका व्यक्तीला ओळखतो, एका स्वीपर बॉयला ओळखतो, एका झाडूवाल्या मुलाला मी ओळखतो, असं तो सांगतो. ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. मी एका झाडूवाल्या मुलाला ओळखतो, तो नोकरीचा शोधार्थ आहे, म्हणजे नोकरी शोधत आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यापासून येऊ शकेल. ही इज विथ द बँक just now but they aren't giving him his pay. सध्या तो एका बँकेसाठी काम करतोय, परंतु ते त्याला त्याचा पगार वेळेवर देत नाहीत. and he wants to leave. आणि त्याला तिथून नोकरी सोडायची आहे. is that so? said Mrs. श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव त्या लेडीचं नाव आहे मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव असं म्हणतात, तसं आहे का मग? is that so? well, tell him to come and see me tomorrow. मग तसं असेल तर मग त्याला मला उद्या भेटायला सांग, असं ते मॅडम बोलतात. and Sitaram glad that he had been of service to both the customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went his way. आणि सीताराम हा खूप आनंदी मनानं तो तिथून निघून जातो, कारण की त्याला त्या मिसेस श्रीवास्तव यांच्यासाठी सुद्धा त्यांना काम करता येईल. आणि त्याचबरोबर त्याचा जो मित्र आहे नथू, त्याला सुद्धा काम मिळवून दिल्याचा एक आनंद त्याला आहे. असं दोन्ही आनंद त्याला मिळालेले आहेत. hoisted his bag on his shoulders and went his way. आणि तिची त्याच्याजवळची जी बॅग आहे ते पाठीवरती टाकतो आणि तिथून निघून जातो. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आणि मिसेस श्रीवास्तव त्यानंतर त्यांना शॉपिंगसाठी जायचं असतं. म्हणजे काय शॉपिंगसाठी जायचं असतं, म्हणजे खरेदीसाठी जायची असते. She gave instructions to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. आणि ते मिसेस श्रीवास्तव जे आहेत, मिसेस श्रीवास्तव त्या घरातील जे व्यक्ती आहेत, आया हे कोण असतात तर लहान बाळांना सांभाळणारे असतात. मग त्या लहान बाळांना सांभाळणारी जी आया आहे तिला सांगतात की त्या बाळाला व्यवस्थित सांभाळ. आणि त्याचबरोबर तिथला जो स्वयंपाक करणार जो आहे त्याला ते काही सूचना देतात. त्याला म्हणतात की दुपारचं जे जेवण आहे ते व्यवस्थित तयार करून ठेव, अशा प्रकारे सूचना देतात. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस
टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. त्यानंतर काही कपड्यांची खरेदी करण्यासाठी पीपलनगरच्या मार्केटमध्ये ते जातात. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आणि काय होतं की त्या ठिकाणी मिसेस श्रीवास्तव शॉपिंगसाठी निघून गेले आणि त्या मार्केट प्लेसमध्ये तिथं एक मोठं चिंचेचं झाड असतं. त्या चिंचेच्या झाडाखाली मिसेस श्रीवास्तव यांची मैत्रीण मिसेस भूषण हे आधीच उन्हापासून संरक्षणासाठी त्या चिंचेच्या झाडाखाली सावलीमध्ये ते उभे असतात. मिसेस भूषण वॉज पाहायचं large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. मिसेस भूषण हे एका मोठ्या रुमालानं स्वतःला वारा घालत असतात, कारण की त्या दिवशी खूप ऊन असतो, उन्हाळा असतो, ऊन असतो. त्यामुळं ते स्वतःला त्या अँकरचीफनं म्हणजे काय रुमालानं ते वारा घालत असतात. She complained of the summer which she affirmed. आणि ते त्या उन्हाबद्दल तक्रार करतात की त्या उन्हापासून ते खूप वैतागले असतात, त्याबद्दल ते तक्रार करतात. ते काय म्हणतात पहा, वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. आणि त्यांच्या मते तो जो दिवस आहे, तो जो उन्हाळा आहे, तो पीपलनगरच्या इतिहासातील सगळ्यात जास्त मोठा उन्हाळा त्या दिवशी आहे असं ते बोलतात. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लॉथ शी वॉज गोइंग टू बाय. आणि मिसेस श्रीवास्तव यांना एका कापडाचा तुकडा ते देतात की तशाच प्रकारचा कापड त्यांना आणायचं आहे, मार्केटमधून आणायचं आहे. अँड फॉर 5 minutes they discussed its shade, texture and design. आणि काही मिनिटं त्या कापडाच्या टेक्स्चर, त्याचं कलर असेल किंवा त्याची जी डिझाईन आहे त्याच्याबद्दल ते चर्चा करतात. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड. आणि थोडा वेळ बोलल्यानंतर मिसेस श्रीवास्तव पहा हे सर्व बोलून झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तव हे पुढं काय म्हणतात पहा, ते म्हणतात की डू यू नो माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. आपल्या मैत्रिणी म्हणतात, ते काय म्हणतात, तुला माहित आहे का सेठ गोविंदराम हे त्यांच्या बँकेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार सुद्धा देत नाहीत, किंवा त्यांची जी बँक आहे ती बँक कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. आज सकाळीच मला त्यांच्या एका कर्मचाऱ्याकडनं कळालं की त्याला 1 महिन्यापासून पगार मिळालेला नाही. Now on page number 50, first paragraph. Shocking, remarked Mrs. Bhushan. Mrs. Bhushan ते म्हणतात, अरे बाप रे, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मग तसं जर असेल तर नक्कीच त्या झाडूवाल्याचा जर पगार मिळत नसेल तर नक्कीच इतर कोणालाही पगार मिळालेला नसेल. आणि त्या बँकेची जी आर्थिक स्थिती आहे, जी परिस्थिती स्थिती आहे, ती नक्कीच खालावलेली असेल. त्यामुळंच त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला तो कसा वाटला त्याबद्दल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि
त्यासमोरील घंटीला प्रेस करा. थँक्यू.